आणि कोणी जर आपल्याला म्हटलं, "ताई तुम्ही छान दिसताय." वयाच्या 3-4 वर्षापेक्षा तुम्ही जास्त तुमचं वय कमी वाटतंय. तर अशी कॉम्प्लिमेंट ऐकायला कोणाला आवडणार नाही? तर चला मग हे जाणून घेऊया. चला तर मग थोडा योगा आणि थोडीशी 10-1 मिनिटाची एक्सरसाइज ही थोडीशी आपल्याला फॉलो करायची आहे. चला तर मग पुढे बघत राहा, संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता. हाय हॅलो, मी सुनीता. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेने सगळ्यांचा दिवस आनंदाचा आणि भरभराटीचा जावो ही स्वामी चरणी प्रार्थना. आता वयाच्या 30 ते 35 वर्षाच्या ज्या महिला असतील माझ्यासारख्या, तर त्यांना वजन कमी करायचं म्हणजे वजन कमी करायचा हा अत्यंत खूप खूप म्हणजे भयंकर मोठा प्रॉब्लेम पडतो की आपलं वाढतं वजन दिवसेंदिवस वाढत चाललेले आणि वाढत्या वजनाची इतकी भयंकर परिणाम होत चाललेले आहे की बऱ्याच आजारांना आमंत्रण देण्याचं कारण ठरलेले. तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच. तर वजन पटापट कसं कमी होईल, कसं करता येईल, तर मी तुम्हाला तेच खास एक सिक्रेट सांगणार आहे. आता ते सिक्रेट आहे त्याचं ना बऱ्याच जणांना, बऱ्याच ताईंना माहितीसुद्धा असेल. फक्त आपल्याला काय करायचं आहे, आपल्या आहारामध्ये त्याचा समाविष्ट करायचं आहे. तर तुमचं वेट लॉस ना पटापट होईल, म्हणजे खूप पटापट होईल. मी हा स्वतः अनुभव घेतला आणि याच्याने ना म्हणजे चेहऱ्यावर छान ग्लो पण येतो आणि म्हणजे तुम्ही आणि कोणी जर आपल्याला म्हटलं, "ताई तुम्ही छान दिसताय." वयाच्या 3-4 वर्षापेक्षा तुम्ही जास्त तुमचं वय कमी वाटतंय. तर अशी कॉम्प्लिमेंट ऐकायला कोणाला आवडणार नाही? तर चला मग हे जाणून घेऊया. ॲपल सायडर व्हिनेगर हे आणि याच्याने ना हेच मी रोज घेते म्हणजे माझ्या डाएटमध्ये. आता मी आहे वेट लॉस जर्नीवरती, म्हणजे माझं वेट लॉस चालू आहे. मी स्टार्टिंग केलेली की ठरवलेले आहे म्हणजे वेट लॉस करायचं. तर पण मग त्याच्यात आपल्याला म्हणजे आपलं वजन पटापट कमी व्हायला पाहिजे. कशा पद्धतीने होईल? एक वेळ असा होता की माझं वजन म्हणजे भरपूर कमी होतं. मी खूप बारीक होती आणि मला असं वाटायचं आता ज्या माझ्या बहिणी, ज्या म्हणजे आपले नातेवाईक वगैरे मैत्रिणी आहेत, आता त्यांचं जेव्हा वजन वाढलेलं मी बघितलं किंवा त्यांची तब्येत सुधारलेली. आता मी म्हणायची, "तुमची कसं काय एवढी तब्येत सुधारते?" माझी तर शक्यच नाही तब्येत. माझी तब्येत सुधरूच शकत नाही हे मला वाटायचं बरं का. पण काय होतं ते, कारण ज्यावेळेस वयाच्या 30 नंतर ओलांडली की तब्येत सुधारते आणि त्याचं कारण असं असतं की की आपलं ऑपरेशन वगैरे होतं त्यावेळेससुद्धा आपली तब्येत सुधारायला सुरुवात होते. आता काही बायकांमध्ये हे प्रमाण नाही राहत, काही म्हणजे बारीकच्या बारीकच राहते, त्यांची तब्येत जशी तशीच राहते. हे आपल्याला आपल्या डेली रुटीनमध्ये पाहिजे होतं. तर हेच ॲपल सायडर व्हिनेगर आहे. तरी हे आहे ना, हे बघा इथं आहे विथ द मदर्स असं नाव बघून हे घ्यायचं तुम्ही. आता कुठल्याही कंपनीचं घेतलं ना तरी चालेल, फक्त त्याच्यावर विथ द मदर्स हे नाव पाहिजे. आणि हे खरंच वेट लॉससाठी आता म्हणजे बघा, तुम्हाला खोटं वाटेल काही सांगते, खरं खोटं. आता हे खोटं वगैरे काहीच नाही बरं का, जे म्हणजे मी स्वतः अनुभवलं तर त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगते. तर बघा, माझं म्हणजे मी सुरुवातीला पण एक बॉटल घेतलेली होती, पण ते मध्यंतरी काय आपलं थोडंसं खाण्यावरती दिवाळीच्या पिरियडमध्ये तेव्हापासून थोडंसं परत माझं वजन वाढलं. पण ठीक आहे, म्हटलं चला आता काही आपण हे बघा. तर माझं एका महिन्यातच 5 किलो वजन कमी झालेले. आता किती 80 ते 75 किलो वजन होतं आणि एका महिन्यात जर 5 किलो वजन कमी होत असेल, ते पण एकदम पटापट फास्ट झालं. त्याच्यामुळे मला खूप छान वाटतंय आणि खरंच माझे हातपाय वगैरे काहीच दुखत नाही. आणि एका महिन्यात जर 5 किलो वजन वाढणार असेल तर काय हरकत आहे घ्यायला. आणि याचे ना तुम्हाला सांगते, काही कुठलाही साईड इफेक्ट्स वगैरे काही नाही आहे. मी स्वतः घेतलेले कुठल्याही प्रकारचं. आता तुम्ही डॉक्टरांना विचारून पण घेऊ शकता. आता मी डॉक्टरांना वगैरे काही विचारलं नव्हतं, मी स्वतः माझ्या आत्मविश्वासाने घेतलं होतं, माझ्या स्वतःच्या जबाबदारीवर घेतलं होतं. आता तुम्हाला जरी घ्यायचं असेल तर याचे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स काहीच नाही, मी स्वतः घेते. तर हे कसं घ्यायचं, रोज कोमट पाण्यात घ्यायचं. कोमट पाण्यात 2 चमचे घ्यायचं. आता 2 टाईम घेतलं तरी चालेल, पण हे घेतल्यानंतर आहे ना आपल्याला 1 तास काही प्यायचं नाही. त्याच्यानंतर चहा वगैरे नाही. आणि चहासुद्धा म्हणजे बंद करायचं आहे, बंद केला तर चांगलंच आहे. पण माझ्याही बाबतीत सांगते, माझा अजून मी चहा बंद केला आणि घेते थोडासा, अगदी थोडासा अर्धा चमचा साखर टाकून थोडासा एकदम फिकट चहा घेते, पण ती हळूहळू ती सवय कमी होईल.
तर तुम्ही सुद्धा नक्की चहा सोडला तरी चालेल. आणि आपल्या जेवणामध्ये जास्त सलादचं प्रमाण जास्त ॲड करा. सकाळीच्या जेवणामध्ये सुद्धा जास्त सलादचं प्रमाण, प्रोटीनयुक्त नाश्ता घ्या तुम्ही. त्याच्यानंतर आपलं 10 ते 11च्या दरम्यान तुम्ही जेवण जेव्हा कराल ते पोटभर जेवण करायचं. तुम्ही कुठलीही भाजी पोळी जी असेल ती तुम्ही पोटभर खाऊ शकता, पण जास्त तेलकट तिखट आणि बेकरीचे पदार्थ हे जास्त खायचे नाही. आता हे सुद्धा असेही शरीराला आपले घातकच असतात, त्याच्यामुळे हे जास्त खायचे नाही. आणि त्याच्यानंतर सायंकाळी मी लवकर म्हणजे आपले 8च्या आतच आपल्याला जेवण करायचा प्रयत्न करायचा. याचा सुद्धा खूप फायदा असतो. कारण ज्यावेळेस आपण रात्री जेवण करतो त्यावेळेस सुद्धा बघा, तर आपल्या शरीराला ज्यावेळेस आपण झोपतो त्यावेळेस आपल्या शरीराला पूर्णपणे हा आराम भेटलाच पाहिजे 7 ते 8 तासाचा. पण त्यावेळेस सुद्धा आपण उशिरा जर जेवण करतो तर ते आपली सुद्धा डायजेस्ट सिस्टीम जी असते ती सुद्धा आपली मंदावते आणि ते सुद्धा आपल्या शरीराला आपण ती पचवण्याचं काम करत असतं आपलं शरीर रात्रभर. म्हणजे आपल्या शरीराला आरामच पडत नाही. त्याच्यामुळे आपण ना ह्या छोट्या छोट्या टिप्स फॉलो करायच्या आहे आणि वजनसुद्धा आपलं नक्की कमी होतं. आता मी सुद्धा माझं म्हणजे मी स्वतःशी एक आता चॅलेंज केलेलं आहे की मला वजन माझं किती तरी 57-58 तरी 57-58 किलोपर्यंत तरी आलं पाहिजे. तर ठीक आहे, चला एवढं 2-3 महिन्यात तरी मी म्हटलेले. तर ते सुद्धा मी तो व्हिडिओसुद्धा तुमच्याशी नक्की अपलोड करेल. माझं वजन तेवढं कमी झालं, पण हे कसं माझं वजन पटापट कमी होत होतं आणि तुम्हालासुद्धा याचा फायदा व्हावा म्हणूनच मी तुमच्याशी हे शेअर केलं. तर बघा, आणि तुम्ही जर म्हणशाल ना याची, आणि जेवणामध्ये सुद्धा आपण 10 ते 11 वाजता जेवण केलं ना, हे पोटभर जेवण करायचं. तुम्ही भाकरीचा समावेश करू शकता जेवणामध्ये. ज्वारीची नुसती भाकर खायची नाही, फक्त ज्वारीची भाकर खाल्ल्याने चक्कर येता, अशक्तपणा पण जाणवतो खूप. तर आपल्याला ज्वारी, बाजरी, नागली ही तिघी वस्तू आहे ना मिक्स करायची आहे आणि याची भाकरी करायची. पातळ एक छोटी भाकर करायची मिडियम पद्धतीची, आणि ती तुम्ही खाऊ शकता. आता जेवणामध्ये सुद्धा आपण ह्या धावपळीच्या जीवनात बघा, आपलं जेवण हे खूप म्हणजे खूप आपण फास्ट जेवण करतो, नेमकं तिथंच चुकतो. आणि मग आपल्याला काय होतं, त्याच्या डबल सुद्धा आपल्याला दवाखाना भरावा लागतो. आपल्या जेवणाच्या आहारावर सुद्धा बऱ्याच गोष्टी अवलंबून अशा आहेत की आपण स्वतःच आपल्या आजारांना आमंत्रण देतो. बघा, आता हे सुद्धा आहे. तर आपल्याला आपण ज्यावेळेस जेवण करतो त्यावेळेस सुद्धा ते अन्न अगदी पहिले जुने माणसं म्हणायचे बघा, एक घास 32 वेळा चावून खायचा. आता तेवढं तर शक्य नाही, पण झटपट आपण जेवढं जास्त चावून खाल्लं आपल्या अन्नामध्ये जास्त प्रमाणात तयार होत नाही, तत्पर्यंत आपण चावून खायचे. त्याचे सुद्धा आपलं पचन क्रिया लवकर होते. आणि आता मी हेच फॉलो केलेले नियम. आणि त्याच्यानंतर सायंकाळचं झालं की 8च्या आतपर्यंत जेवण करण्याचा प्रयत्न करायचा. मी माझ्या जेवणामध्ये ओट्स सामील केलेले. ओट्स खाते जास्त. सायंकाळी 8च्या आतच खाऊन जेवण म्हणजे खायचं. ते कसं सायंकाळचं जास्त आपण म्हणजे पोटभर जेवण नाही करायचं. आपल्याला काही वाटलं ना फक्त सूप वगैरे प्यायचं किंवा ओट्स खायचे, आणि हे करू शकता तुम्ही. आणि जास्त भूक लागली ना तर तुम्ही काय करायचं, तुम्हाला खूप म्हणजे रात्रीची नंतर भूक लागली, आता सुरुवातीला हे प्रॉब्लेम तर होतातच, आता माझ्याबरोबर सुद्धा होत होते. तर मग तुम्ही काय करू शकता, तुम्ही रात्री झोपायच्या वेळेस तुम्ही ताक पिऊ शकता. ते सुद्धा एक उत्तम पर्याय आहे. ताक पिल्याने की तुम्हाला सांगते खूप फायदे शरीरासाठी म्हणजे शरीरासाठी पण आणि आरोग्यासाठी पण याचे भरपूर फायदे आहेत. तुम्ही ताक पिऊ शकता रात्री, आणि अशा पद्धतीने तुमचं वजन कमी करू शकता. आणि तुम्ही हे ॲपल सायडर व्हिनेगर तुमच्या आहारामध्ये नक्की सामील करा आणि आपले वजन पटापट म्हणजे वजन कमी व्हायला सुरुवात होते.